नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आज या रेसिपीमध्ये आपण कांदा आणि पोहे यूज करून एकदम खमंग असे पराठे करणार आहोत। तुम्ही याला थालीपीठ देखील बोलू शकता, लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे। चला तर त्यासाठी काय करायचं, इथे एका बाउलमध्ये मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। त्यामध्ये पाणी घालायचं आणि 2 वेळा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे हे पोहे। त्यानंतर त्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि एक 10 मिनिटांसाठी हे पोहे तसेच ठेवायचे। एक 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे पोहे एकदम सुटसुटीत झालेले आहेत आणि व्यवस्थित फुगलेले आहेत। तर हाताने अशा पद्धतीने एक 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं। आपण जसं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे आपण हे मळून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे, अर्धी वाटी मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक मध्यम साईजचा कांदा चिरून घेतला होता तो घालायचा। त्यानंतर मी इथे आलं, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे खलबत्त्यामध्ये कुटून। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता, पण खलबत्त्यामध्ये कुटलेल्या हिरव्या मिरचीच्या ठेच्याची टेस्ट खूप छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर काय करायचं आहे, ते घालून झालं की मग याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहे। मी यामध्ये अर्धा चमचा धणा पावडर, लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचाभर याच्यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत। अर्धी पळी याच्यामध्ये तेल घालायचं। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं। मीठ घालून झालं की मग याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे। त्यानंतर हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण गव्हाचं कणिक जसं मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पण पाण्याचं प्रमाण हे आपल्याला एकदम थोडं घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये कांदा घातलेला आहे। कांद्याला बऱ्यापैकी मॉइश्चर सुटतं, त्यामुळे हे मिश्रण खूप जास्त ओलं व्हायची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं। मळून झालं की मग थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा 1-2 मिनिटांसाठी हे कणिक छान असं मळून घ्यायचं। मळून झालं की मग आपल्याला लगेच याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत। तुम्ही जर का हे पीठ भिजत ठेवलं तर कांद्यामुळे याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण जास्त ओलं होऊ शकतं, त्यामुळे पराठा व्यवस्थित लाटता येत नाही। तर काय करायचं, इथे मी एक गोळा घेतलेला आहे। आता हा गोळा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। एकदम जाड किंवा एकदम पातळ असं लाटायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे। तवा गरम करून घ्यायचा, त्याच्यावरती हा पराठा घालायचा। 1-2 मिनिटांनंतर पुन्हा एकदा पलटी करून घ्यायचा। पलटी करून झालं की मग याच्यावरती तूप लावायचं आहे। मी इथे तुपाचा वापर करते, तुम्हाला हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता। तूप लावून झालं की मग छान असं खमंग होईपर्यंत दोन्ही साईडनी आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। लहान मुलं खूप आवडीने खातील असा हा टेस्टी असा हा पदार्थ आहे। एकदम खमंग आहे। आपण याच्यामध्ये तुपाचा वापर एकदम थोडा केलेला आहे, त्यामुळे एकदम पौष्टिक आहे। तुम्ही जर का डाएटवरती असाल तर तुम्ही तेल, तूप, बटर न लावता असंच जरी भाजून खाल्लं तरीसुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो हा पराठा। तर नक्की ट्राय करून बघा। आणि हो, अजून जर का तुम्ही आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर तुम्ही बघू शकता एकदम खमंग असा हा पराठा भाजलेला आहे। तुम्ही हा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नारळाची चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा भन्नाट लागतो। चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।